संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 6वा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावाला उत्तर देणार आहेत। लोकसभेत आज अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा पुढे चालू राहणार आहे। त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरच्या अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे। तसंच जम्मू काश्मीरच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा केल्यानंतर त्या मंजूर केल्या जातील। या अधिवेशनाचा कालावधी 1 दिवसांनी वाढवण्यात आला असून आता संसदेचं चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत चालेल, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली। दरम्यान सार्वजनिक परीक्षांमध्ये पेपर फुटीसह इतर गैरप्रकारांना आळा घालणारं सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक विधेयक 2024 काल लोकसभेत संमत झालं। सरकारी परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे। दोषींना 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची यामध्ये तरतूद आहे। गैरप्रकारामुळे परीक्षा रद्द कराव्या लागल्यास त्याचा पूर्ण खर्च दोषींना द्यावा लागेल। या प्रकरणात विद्यार्थ्यांना लक्ष्य केलं जाणार नाही। उच्चस्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी राष्ट्रीय मानकही तयार करण्यात येणार आहेत। तसंच उच्चस्तरीय तंत्र समितीचाही याला प्रस्ताव आहे। जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आटोक्यात आल्या असून सरकारनं यासंदर्भात विशेष करून नाशिवंत वस्तूंचा पुरवठा करण्यासंदर्भात अनेक पावलं उचलल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल राज्यसभेत सांगितलं। देशात डाळींचं उत्पादन पुरेसं घेतलं जात नाही, त्यामुळे पुरवठ्यात तुटवडा असल्यानं भाववाढ होते असं सांगून परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी सरकारनं 2023 या वर्षात 8 लाख मेट्रिक टनाहून अधिक तूर डाळ तसंच मसूर डाळही आयात केल्याचं माहिती त्यांनी दिली। भारत डाळ या ब्रँड अंतर्गत चणा डाळही 60 रुपये किलो दरानं उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। 3 फेब्रुवारीपर्यंत सुमारे 4 लाख मेट्रिक टन कांदा 25 रुपये किलो दरानं बाजारपेठेत आणल्याचंही त्यांनी सांगितलं। कांद्याच्या किमती आटोक्यात राहाव्यात यासाठी आयात निर्बंधांसहित बदल करण्यात आलाय। टोमॅटो संदर्भातही अशीच पावलं उचलण्यात आलीत अशी माहिती त्यांनी दिली। राज्यसभेत अनुसूचित जमाती घटना दुरुस्ती विधेयक 2024 आणि अनुसूचित जाती आणि जमाती घटना दुरुस्ती विधेयक 2024 संमत करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य क्षेत्राला नेहमीच प्राधान्य दिलं असून आतापर्यंत 1 लाखांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरं उभारण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं।